आजकाल एक गोष्ट कॉमन झाली आहे. लोक आपल्याला भाव देत नाहीत, इग्नोर करतात. पण खरं सांगू, लोक आपल्याला तेव्हाच व्हॅल्यू देतात जेव्हा आपण स्वतःला व्हॅल्यू देतो. म्हणूनच आज मी सांगणार आहे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी 10 पॉवरफुल नियम. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रत्येकाला वाटते की समाजात आपला मान सन्मान असावा, आपल्याला चार चौघात आदर मिळावा, पण असं होत नाही. त्यामुळे स्वतःची किंमत वाढवण्यासाठी तुम्ही हे 10 नियम पाळलेच पाहिजे. अवघ्या 7 दिवसात तुम्हाला बदल जाणवेल. माझ्या गॅरंटीवर तुम्ही हे नक्की बदल करून बघा. सर्वात पहिलं तर आपण स्वतःचा आदर करायला शिका. आपण स्वतःलाच कुठेतरी विसरून जात असतो कामाच्या ह्याच्यामध्ये, आणि आपल्याला असं वाटतं आपण स्वतःची किंमत स्वतःलाच मानपान देत नाही, आणि आपल्याला असं वाटतं की लोकांनी आपला आदर करावा. पण हे चुकीचं आहे ना. आपण स्वतःचा आदर करू शकत नाही, स्वतः प्रेम करत नाही, मग आपल्याला दुसरे का करणार? आणि आपण मग दुसऱ्यांकडनं कसं अपेक्षा ठेवणार? त्यापेक्षा ना पहिलं आपण स्वतःला प्रेम करा, सन्मान द्या आणि स्वतःमध्ये सकारात्मक विचार करत चला, म्हणजे तुमच्यामध्ये हा बदल होत जाणार. पॉईंट दुसरा, बोलावलं नाही तर जाऊ नका. कोणीही आपल्याला बोलवत नसेल तर जायचंच नाही तिथं. आपण काय करतो, आपल्याला नाही बोलवलं तरी आपण त्यांचं कार्यक्रम असू दे किंवा काय असू दे, आपण लगेच जात असतो. आपण विचार करतो काय होणार आहे, पण ही तर आपली चूक होत असते. कारण याचमुळे आपला स्वतःचा जो सेल्फ रिस्पेक्ट असतो ना, तो आपल्याला कळत नसतो. एवढंच नव्हे तर अनेकदा एखादी व्यक्ती आपल्याशी बोलत नसेल, पण त्या व्यक्तीचं धरून बोलावणं आलं तर तुम्ही लगेच जात असतात. तर हे अजिबात करू नका, कारण ह्यामुळे लोक तुम्हाला गृहीत धरत नसतात, जे अतिशय चुकीची गोष्ट आहे. पॉईंट तिसरा, तुम्ही आता काय करणार आहे, तुमची काय प्लॅनिंग आहे ते अजिबात कोणाला सांगू नका. आणि तेच आपण सांगतो, आपल्याला कसं कंट्रोल होत नाही. आणि प्रत्येक स्त्रीला ना असं मनात ठेवता येत नाहीत कोणत्याही गोष्टी. लगेच असं वाटतं कधी मी पुढच्यांना सांगू, असं होत असतं. पण असं अजिबात करू नका, आपण हिथंच चुकत असतो. त्यामुळे ना भविष्यामध्ये काय विचार करताना हे तुम्ही कधीच करिअरमध्ये किंवा खाजगी कामामध्ये प्लॅनिंग काय चाललेली आहे हे कधीच कुणाला कळून देऊ नका. जेव्हा आपलं होतं ना त्यावेळेस त्यांना स्वतःहून कळत असतं. त्यामुळे काय होतं, भरपूर अडचणी येतात आणि त्यामुळे ना वाईट लोक तुमची खिल्ली उडवतात, आणि समजा ती गोष्ट झालीच नाही तर. त्यामुळे ना कोणतीही गोष्ट प्लॅनिंग असेल ती सांगण्यापूर्वी 10 वेळेस विचार करत चला. कोणतीही गोष्ट कुणाला न सांगता केली तर ना त्याचा इफेक्ट वेगळाच पडतो आणि आपोआप समाजात मान वाढतो. बरोबर आहे का नाही? तर आता चला पॉईंट चौथा सांगते तुम्हाला. स्वतःला दोष देत बसायचं नाही कधीच. कसं होतं ना, कधी कधी लोक जे आपल्याला सिरियसली घेतात ना तेही घेत नसतात, आणि आपण कुठंतरी आपलाच मान कमी करत असतो. ठीक आहे, आपल्याकडनं कधीतरी काही गोष्टी चुकल्या असतील, त्या गोष्टींना सुद्धा आपण काय करायचं आहे, ठीक आहे आपला निर्णय चुकला आहे ना, तर दुसऱ्यांसमोर तो मांडत बसायचा नाही, किंवा त्यांच्यासमोर हे करायचं नाही की बाबा माझ्याकडनं हे चुकलं ते चुकलं. ठीक आहे, थोड्या वेळासाठी चांगलं असतात, पण लोक त्याच गोष्टीचा फायदा घेत बसतात. त्यामुळे ना स्वतःला कधीही सर्व गोष्टीमध्ये पुढं ठेवायचं आणि पॉझिटिव्ह विचार करत चालायचा कधी पण. आणि ठीक आहे, आपली गोष्ट चुकली ना त्याला आपण सुधारवण्याचा चांगला प्रयत्न करायचा. आणि हे चार चौघामध्ये काय होतं, आपण लोकांसमोर मांडलं ना, लोक ते चार चौघामध्ये आपली मान खाली घालण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आपल्या गोष्टी हे आपल्यापर्यंतच राहून द्यायच्या आणि स्वतःला कधीच दोष देत बसायचं नाही, पुढं चालत राहायचं कधी पण. आणि 5वा पॉईंट, संघर्ष हा कायम एकटाचाच असतो आपल्या. पण आपल्याला कसं असतं ना, आपण करतोय सर्व गोष्टी, पण आपल्याला ना दुसऱ्यांकडनं पण भरपूर अपेक्षा असतात, पण तसं कधीच ठेवायच्या नाही. संघर्ष हा कायम एकटाचा असतो हे लक्षात ठेवा. प्रसिद्धी मिळाली किंवा यशाच्या शिखरावर पोचल्यावर सगळेजण येतात, अशा वेळी हुरळून न जाता आपण संघर्षाचा काळ हा एकट्याचा आहे हे लक्षात ठेवायचं हवं. त्यामुळे अपेक्षा न करता संघर्ष करत राहायचा आपल्याला. यामुळे आपलं वेगळेपणा अधोरेखित होणार आहे. स्वतःची किंमत ही कष्टाने आणि मेहनतीनेच वाढते, लक्षात ठेवा कधी पण. चला पॉईंट 6वा सांगते तुम्हाला, लोकांपासून अंतर ठेवायचं. आपण काय करतो, प्रत्येकजण हे आपलेच आहेत असं समजत असतो, पण हे लोक ना कधीतरी आपले जवळ येऊन आपलाच फायदा घेत असतात कुठेतरी. त्यामुळे ना लोकांच्या प्रत्येक गोष्टीमध्ये आपण हजरही नाही राहायचं. जेव्हा आपल्याला खूपच गरज असेल त्याच वेळेस राहायचं.
आणि सगळीकडं सहज उपलब्ध राहू नका. आणि परत समारंभ नसो किंवा इतर कोणत्याही ठिकाणी बरं का, लोकांपासून अंतर ठेवलंच पाहिजे. आपला मान सन्मान मिळणार नाही. स्वतःची किंमत वाढवण्यासाठी लोकांपासून अंतर ठेवलंच पाहिजे आपल्याला. स्वतःचं वेगळं स्थान निर्माण करण्यासाठी हे महत्त्वपूर्ण मुद्दा आहे, त्याला तुम्ही काळजीपूर्वक घ्या. लोकांना फार महत्त्व द्यायचं नाही. अनेकदा आपण लोकांना फार महत्त्व देतो आणि तिथेच आपण चुकतो. कारण वाजवीपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक डोक्यावर बसतात, हे तर तुम्हाला प्रत्येकाला माहितीच आहे. अशा वेळी स्वतःचा आदर करून लोकांमध्ये अंतर निर्माण करा. समोरच्या व्यक्तीला सहज मिळालेला मान सन्मान हा त्याच्या अहंकाराचं कारण ठरू शकतो. त्यामुळे आपण कोणाला किती महत्त्व देतो याची काळजी नक्कीच घ्याल तुम्ही, मला आशा आहे. तर चला, पॉईंट 8वा, लोकांचा स्वभाव हा कसा ओळखायचा. चला तुम्हाला सांगते मी. लोकांचा स्वभाव ओळखणे अत्यंत महत्त्वाचं आहे. कारण तुम्ही सहज वागून जाता, मात्र तुमच्या वागण्यातला वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो. आणि हे बऱ्याचदा होत असतो. आपण सहज बोलायला जातो पण ते लोक दुसरंच अर्थ काढत असतात बघा. मग अशा वेळी पहिले समोरच्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा आणि मगच त्याच्याशी जवळील साधा. कारण आपल्यापैकी अनेकांना समोरच्या व्यक्तीचा स्वभाव न ओळखल्यामुळे फटका बसतो असेच. त्यामुळे लोकांचा पहिला स्वभाव ओळखायला शिका. पॉईंट 9वा, असा बदला घ्या. आपण काय करतो, कधी कधी ना लोकांकडनं बदला घ्यायचा प्रयत्न करतो. म्हणजे आपल्याला त्यांनी कधी काय केलेलं असेल ना, तर आपण विचार करतो आता आपण कसा बदला घ्यायचा, नाही का. तर आपण काय करायचं सांगते मी तुम्हाला. आपल्या अपमानाचा बदला कधीच भांडून घेऊ नका. ते तर फार चुकीचं असतं बघा. त्या व्यक्तीपेक्षा यशस्वी होऊन दाखवायचं त्यांना आपण, की बाबा तू माझ्यासोबत असं वागलाय ना, त्यापेक्षा आपण जास्त चढीत आपण दाखवायचं कधी पण. त्यामुळे ना शाब्दिक चमकचम करण्यात किंवा वाद करण्यात काहीच अर्थ नाही. त्यामुळे तुमची सगळी एनर्जी कामात वळवा. यामुळे तुमची आर्थिक बाजू आणि बळकट होईल आणि त्यामुळे ना समाजात तुमचा मान वाढेल. त्यामुळे बदला घेण्यापेक्षा ना उंची वाढवा. खरं सांगते तुम्हाला, बदला घेण्यात काहीच अर्थ नसतो. त्यामुळे ना आपण स्वतःला बदलायचं. समोरच्याला ना आपण ॲटोमॅटिक त्यांना मग ते विचार करतील कधी पण बोलायच्या पहिला कोणतीही गोष्ट. शेवटचा मुद्दा तो पण म्हणजे 10वा, खूप महत्त्वाचा आहे, इम्पॉर्टंट आहे. सर्वात मेन, आपण स्वतःला कुठेतरी हरवतो आणि आपण आनंदित राहतच नाही. घरातल्या कामांमध्ये व्यस्त होत असतो बघा आणि कुठेतरी आपण तिथंच हारून जातो. तर चला 10वा मुद्दा तुम्हाला सांगते, आनंदी राहण्याचा मंत्र. आनंदी राहायचं असेल ना तर ही एक गोष्ट लक्षात ठेवा. कोण काय करतंय याकडे लक्ष देऊ नका. कोण कशासाठी आणि काय करतंय याचा फार विचार करू नका. कारण या सगळ्या गोष्टींपासून स्वतःला जितकं लांब ठेवाल तितके चांगले तुम्ही खुश राहू शकतात. आणि त्यामुळेच आनंदी राहण्यासाठी हा कान मंत्र अधिक महत्त्वाचा आहे. तर तुम्हाला कसे वाटले 10 इम्पॉर्टंट एकदम टॉपिक, कसे वाटले सांगा तुम्ही मला नक्की कमेंटमध्ये. तर असो, चला तुम्हाला तर मी आज थोडंफार तरी मोटिवेट करायचा प्रयत्न केलेला आहे माझ्या व्हिडिओद्वारे. तर तुम्हाला ते कसं वाटलं मला नक्की कमेंटमध्ये कळवून सांगत चला. आणि माझ्या चॅनलवर मस्त असे डेली ब्लॉग्स, मोटिवेशन, परत आपले रेसिपीज वगैरे मी शेअर करत असते. आणि आज पण तुमच्यासोबत थोडं डेली रुटीनसोबत म्हणलं चला जरा मोटिवेट पण करूया. त्यामुळे आणि मी पण कधीतरी मोटिवेट होत असते नाही का. आणि मी पण तुमच्यासोबतच मग मोटिवेट होऊन जात असते. माझे व्हिडिओ मला स्वतःला पण खूप आवडतात. आणि कधी पण ना आपण स्वतःला म्हणजे छानच समजायचं. कधीच आपण दुसऱ्यांसोबत आपण कंपेअर करत बसायचं नाही की हे एवढे भारी आहेत आणि आपण का असे. अजिबात नाही, आपण पण त्यांच्यासारखेच आहोत आणि आपण त्यांच्यापेक्षाही मस्त आहोत, स्वस्त आहोत आणि खूप छान आहोत असंच विचार करायचा कधी पण. कारण की प्रत्येकाच्या जीवनात हे चढ उतार येत असतात, सुखदुःख असतं प्रत्येकाच्या जीवनात. त्यामुळे ना कधीच दुसऱ्यांच्या जीवनासोबत आपलं कंपेअर करत नका बसत जाऊ. आपलं जेवढं आहे तेवढ्यामध्ये तुम्ही खुश राहत जा. आपल्याला परमेश्वरांनी एवढं चांगलं जीवन दिलेलं आहे, त्याला आपण आनंदित जगलं पाहिजे. आपण ना दुसऱ्यांसोबत कंपेअर करण्यामध्येच आपलं आयुष्य निघून जात असतं आणि ह्या गोष्टींना आपणच मागं पडतो. ते समोरची व्यक्ती तर पुढे जातातच, पण आपण कुठेतरी मागं पडत असतो. त्यामुळे ना कधी पण आपण स्वतःचा विचार केलाच पाहिजे आणि हे खूप फार म्हणजे महत्त्वाचं आहे बघा. तर आज दुपारच्या जेवणामध्ये ना मस्त असं मी ना
आपलं चना डाळ मी भिजवलेली बरं का, आणि दुधी भोपळा होता अर्धा, आणि मग म्हणलं आज चला तेच बनवूया. आणि मला खूप आवडते ती रेसिपी बरं का. तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा. एकदम सिंपल आहे, साधी आहे. फक्त मी ना कांदा त्यात टाकलेला होता बरं का, आणि त्याला मस्त तेलामध्ये फ्राय करून, आणि त्यानंतर ना आपल्याला त्यात टोमॅटोचे मी ग्रेव्ही करून टाकलेले आहेत अद्रक टाकून, आणि ती ग्रेव्ही फ्राय करायची आहेत. अजून बेसिक मसाले आपले जे पण आहेत ते सर्व टाकायचे आहे, धना पावडर वगैरे जे पण काय असेल ते. आणि त्यानंतर ना आपली भिजवलेली चण्याची डाळ आणि दुधी भोपळा ते पण टाकून एक 5 मिनटं चांगलं स्टीम करून घ्यायचं आहे. त्यानंतर ना कोथिंबीर टाकायची मस्त फ्रेश अशी, आणि मग काय झाला आपला मस्त अशी चणा आणि ह्याची भाजी तुम्हाला पुढे मी दाखवेलच. आणि त्याला मी शिट्ट्या मारून घेत आहेत. तर 4-5 शिट्ट्या आपल्याला चांगल्या मारून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपली चणा डाळ आहे ना त्याला शिजायला जरा वेळ लागतो, म्हणून मी भिजवून घेतलेली. तरी पण वेळ लागतोच बरं का. तर त्याला छान अशी शिजवून घ्यायची आणि बनवायची, आणि खरंच खूप छान लागते, टेस्टी लागते. आणि त्यासोबत मस्त असे फुलके बनवलेले मी आज. रोज रोज ती तेलाची चपाती खाऊन कंटाळा आला, कधीतरी जीवनात पण बदल केलाच पाहिजे का नाही. आणि बघूया आता मी पण थोडाफार प्रयत्न करत आहे सर्व गोष्टींमध्ये काहीतरी नवीन तुमच्यासोबत कंटेंट घेऊन यायचा, आणि तुम्हीही मला सुचवत चला, मग मी पण प्रयत्न त्याच्यासारखंच करेल. आणि कधी जीवनात ना खचून नका जात जाऊ, कारण की जीवन हा आपल्याला प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळेस आपल्याला नवीन चान्स देत असतो, आणि त्या चान्सचं आपल्याला सोनं करायला यायलाच पाहिजे, आणि येईलच मला तरी असं वाटतंय. कारण की मी पण खूप म्हणजे आलेली आहे, खूप मागून पुढे येत आहे आता परत एकदा. तर बघू आता त्यामध्ये सक्सेस भेटलं तर ठीकच आहे, तुमचा सपोर्ट असला की नक्कीच मिळेल, हे मला माहितीच आहे. तर इथं बघू शकता आता माझे चपाती वगैरे झालेले आहेत, आणि इथे मी बनवून घेतलेली आहे भाजी, आणि भाजीसुद्धा मस्त अशी झालेली आहे. त्यानंतर त्याला थोडंसं मॅश करायचं आहे आपल्याला मस्त असं, आणि खाऊन बघितली, एक नंबर झालेली. तर तुम्ही पण बघू शकतात. तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आवडलं असेल तर लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका. बाय.